6 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीनं आपल्या अधिकृत प्रवक्त्यांच्या नावांची घोषणा केली आहे। कोण असणार आहेत हे प्रवक्ते सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा। कॉकरोच जनता पार्टीच्या डिजिटल चळवळीनं देशातील तरुणाईचं लक्ष वेधलंय। बेरोजगारी आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात या पक्षानं 6 जून रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय। या आंदोलनाला आता प्रतिसाद मिळत असून सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह इतर अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केलाय। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके 6 जून रोजी भारतात परत येऊन दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणार आहेत। यानंतर दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर शक्ती प्रदर्शन करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर कॉकरोच जनता पार्टीनं आपल्या 3 प्रवक्त्यांची नावं जाहीर केली आहेत। कॉकरोच जनता पार्टीनं शोध पत्रकार सौरभ दास यांना मुख्य प्रवक्ते, तर लेखक आणि निर्माता विजेता दहिया आणि IIT कानपूरचे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे। कॉकरोच जनता पार्टीकडून 6 जून रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबत आणि नियुक्त केलेल्या प्रवक्त्यांबाबत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।